बाई म्हटलं आता आम्हाला की नाही इज्जत द्या बाई. जातो म्हटलं आम्ही आता. हा तुमच्या म्हटलं ना आम्ही रातभर राहिलो, आता नाही थांबत. हा आता द्या आम्हाला इजाजत. जातो आम्ही आता. सांगू माय थांबून जा ना आता. या पोरी चालल्या पोरगी पाहिल्या. तुम्हाला तर म्हटलं तुम्ही बी जा. अरे नाही नाही तसं नाही येईन बाई. आपण कसं जाता एवढ्या वयस्कर बाया. पोरी सोरीले जाऊ द्या. हा आणि जातो आम्ही आता घरी. कसं ड्रायव्हर नाहीच म्हणे, पण त्याचा ओळखीचा होता विठ्ठलच्या, म्हणून रात्रभर थांबला. तरी तो थांबलो ना आम्ही रात्रभर. तुमच्या शब्दाने आम्ही मान दिला ना. पण आता जाऊ द्या आम्हाला घरी. बरं बाई आता तुम्ही ऐकतच नाही. बरं जा मग. येऊ ना आता लवकरच येऊ. हा लग्नाला याच लागते पहिले म्हटलं. हो मग काय तर हे पा मी आता सांगून देतो प्रियंकाची आई आणि त्याची सुनीची आईली सांगतो आणि माईन बाईली सांगतो की लग्नाला 8 दिवस पहिल्याच्या आई नाही. 8 दिवस पहिले मग सांग की चांगलं नाही. मग मी ऐकून घेणार नाही कारण. हो बाबा 8 दिवसाची आई नाही. आता लग्न कधी काढतात आता पाहू ना पोरीवाले काय म्हणतात तर तसं सांगतोच मी तुम्हाला. साक्षगंध करतात काय मग लग्नच करतात काय कसं करतात तर पाहू. आता पहिलीच पाहिणी आहे ना. हो ते आहे म्हणा पहिलीच पाहिणी आहे. हो बाई पोरी भेटतच तर नाहीत नाही. आता तसं म्हणतील तसं मी तर म्हणतो शॉर्टकटी केले तर चालते. कुठे खर्चात पडता एवढं आजकाल. लोकायला खाऊ घालून काही फायदा नाही. नावच ठेवतात. हो ते झालं म्हणा. आपले बाई 5-50 आणि त्याची 5-50 बस झालं. जास्त खर्चात काही पडत नाही बरं आम्ही बी. हो ना हो ना. छाया कुंकाचा डाबला आण आपली कोयरी आणि लगे साड्या आणज आणि त्या बेडशीटा बी आणज. बाईले म्हटलं 2-2 नाही द्या लागत. एक तर बेडशीट द्या. मी तर म्हणतो देऊच नका, पण तुम्ही दिल्याशिवाय राहायचाच नाही तर बेडशीट द्या. मग साडी राहू द्या. साडी दिसानंतर मग बेडशीट नका देऊ. काही बी द्या बाई. बाईले म्हटलं घरच्या लोकांसाठी साड्याच आणल्या ना माय. मग बेडशीटा बी देतो म्हटलं. साड्यात द्या ना बाईले म्हटलं. बेडशीटा राहू द्या ना. कामा येते लग्नात. हा काही बी द्या बाई. माय तुम्ही काय लोक आहे काय 2-2 देतो. नाही नाही राहू द्या. 2-2 नाही व पुरी हो. काही द्या ना. जा बेडशीट आहे एक तर साडी आणा. 2-2 नका देऊ. आणि लवकर आणा माय. ड्रायव्हर घाई करून राहायचा मग त्याच तयाऱ्या करायला लागतात. तुम्हाला बी जा लागते ना. हो आता येईल झाडून देतो बाईले म्हटलं. बाईले म्हटलं गोपालराव जातील का मग याच्या संग. आता मला काही माहिती नाही त्यातलं कोण चाललं तो म्हणे का जातो म्हणून. पाहुणे म्हणत जसं माया जमत नाही तर लाईना पाहुण्याला पाठवतो म्हणत. असं काय मग असेल बाई त्याचं झालं असेल काही बोलचाल. हो हो जाईन ना मग. आठवण ठेव जा म्हटलं. नाही बाई मोठ्या बाई मोठी आई. मोठ्या आईला ऐकून आलं का. मोठी आई ही आई तसंच बोलून राहिली ना. कोण मी मी काय म्हटलं बाई. म्हटलं आठवण ठेव जा. बहिणीच हाव आपण. आठवण ठेव जा बाईले म्हटलं. हो माय आठवण तर चांगली पक्कीच ठेवतो मी. हो हो निघाल्या काय चालल्या काय. हो बाई चाललो आता. तुम्ही राहायचा नाही तुमचं घर आहे माय. तुम्ही राहा. मी बी जातो माय आता. मायच काय काम आहे माय चमचीचं. तर तुम्ही बी आता राहणार होता तुम्ही कायला चालल्या. राहतील ना त्या. राहतील नाही तर काय माहिती नांदाच लावला राहायसाठी. आता म्हटलं माहिती आता लोक तर म्हटले नाही हो कधी. आता म्हणते नाही हिंदी देखत. आता म्हणते राहतील ना त्या. मला म्हटलं त्या कधी राहा बाई का काय काही मान पण दिला. आता माझ्या नादी लागू बाई माझ्या ठंडीच्या मॅट डॉक्टरची आहे बाई. म्हटलं आता का भरच्या लोकांना काय राहा लागतं सांगा आता. असं म्हणजे काहीच मान नसतं काय मोठ्या ठंडीले. आई जाऊ दे चुप बस. धन्यवाद माय. कायच बोला बाई. बरं बाई उशीर होईन तुम्हाला नाही. या मग आणा व पोरी व साडी आणा. कशी दिसत आहे ग मी तेजस्विनी. काही अजून काही तयारी करू का. आता काय तयारी करता. आता याच्याविषयी अजून काय तयारी करायची आहे. पहिलं किती मोठं घालून घेतलं अंगावर. तसं काही लग्न आहे आता बस झालं. हो काव छाय ताई खूप खराब दिसून राहिली का मी. नाही ग तू छान दिसून राहिली. तू काही पण घालत छानच दिसते ग. छान दिसून राहिली. आता जास्त काही तयारी करू नको. सगळं उशीर होईल आपल्याला निघायला. अजून आई म्हणून किती वेळच्या तयारी करायला या पोरी. अजून नाही झाली. पोरीवाले वाट पाहत असतील. पोह्याचा टाइम दिला आपण त्यांना. जेवणाच्या टाइमावर चाललो. हो वाट तर पाहावंच लागते पोरीवाल्यांना. शेवटी आपण नवरदेवाच्या बहिणी आहे म्हटलं. हो तोरा राहणारच आपला. चला चला आता. आता काही आलं नाही तोरा गिरा. आता सगळं सारखं व्हावं लागते. नवरदेवाच्या बहिणी असो का काही असो. आपण कुठे नंदांचं ऐकलं ते कशाला आपलं ऐकणार आहे आपली भाऊजी. तू नाही ऐकलं बाई नंदांचं. तुझं नवरांचा टाइमच नाही तुला नंदांचं ऐकायसाठी. तू शहरात राहते ना. आम्ही तर ऐकलं बाई. खूप ऐकावं लागलं आम्हाला आणि अजून पण ऐकावंच लागते म्हटलं. मारला बाई टोमना मला. ही प्रियंका ताईने मला टोमना मारल्याशिवाय करमत नाही का काय माहित बापा. चान्स भेटला की मला टोमना मारतीची. बरं बाई ताई चला चला. आवा पोरी हो म्हटलं झालीच नाही का तयारी. चला ना बापा. आवा ते बाबा गावात देऊन राहिले ना. चला ना
हो आई, झालंच आमचं. आम्ही कसं दिसून राहिलो आई सांगा ना. साजऱ्या दिसून राहिल्या व माया पोरी भरल्या साजऱ्या आहेत बाई दिशारी. लय साजऱ्या दिसून राहिल्या. माहीच नजर लागी नाही तर माय बाई. जा माय आता या तुमची भाऊजाई पसंत करून. हे पाय पोरी हो चांगली बारीक चिरीक पाहिजे माय मस्त. हे पाय कसं बाईची जात असली की धगधग घरात जाते. केस बिस पाहिजे बाई तिचे. हे पाय व प्रियंका तुला जमते हे सगळं. शाळेला काही जमत नाही. ते केसारी की हात लावून पाहिजे नकली आहेत का असली आहेत तर. आई काही बोलते काय? नकली केस कशाला असणार आहे? माय मी काही मोबाईलात पाहिलं होतं. मला दाखवते अशा शिकला ना म्हणे पा म्हणे आद्या बाई म्हणे नकली केस बसवले म्हणे या बाईनं म्हणे. माय नकली केस बसून बस भेटत आजकाल. टोपच्या टोप बसून भेटते केसाईचा. वय खूप येत नाही. नकली आहे का असली आहे मग काय सांगता येते बाबा. म्हणून वळून पाहिजे बाई केस मिस्त्रीचे. आणि पाय चालते कशी बोलते कशी. अशी चांगली बाईची जात असली की जवळून पाहते. माणसं काय एवढं जवळून पाहतात. म्हणून म्हटलं तुम्हाला दाढी धाडून राहिली मी. तुमची भावजी आहे पण हसलं नाही पाहिजे. नाव नाही ठेवलं पाहिजे. चांगली पाहिजे. हा 3 नंद आहे तर मस्त इकून तिकून बद्दा एक समोर बद्दा आणि चांगली तिची परीक्षा घे जा. आई तू तर सासू झाली अजून तर सून आली नाही घरात. पाहिलं किती शांत आहे माझी आई. किती गरीब आहे असं वाटत होतं मला. पण तू माझी आई होती म्हणून शांत होती. आता सूरीचं नाव फक्त काढलं तर सासूपणाचा वाव नको आणू. सासूगिरी करून राहिली काय? नाही व माय मी असा भाव तसाच आहे व. म्हटलं फक्त तुले माय जमाना मोठा खराब निघाला ना व छाया. फसवणूक होते या जमान्यात. म्हणून माय कोणावर भरसा करता येते काय? पाहत नाही का तू टीव्हीत कशा पोरी नवऱ्याला मारून राहिल्या माय बाई. मग माय बाई पाहिलं नाही का ते मागं. माय बाई एकूण देख पोरगा व माय पुऱ्या पाडात निरण ढकलून दिलं ना माहिती ना. घ्यावं लागते माय पोरीचं आजकाल. आई तसं काही होत नाही आपल्यासोबत. काही नको ऐकत जाऊ. हे असा सासऱ्याच्या ओळखीचा संबंध आहे. चांगली आहे ती पोरगी. छाया ताई आईचं बरोबर आहे. एवढा विश्वास करणे काही बरोबर नाही आहे. आपल्या सासऱ्याच्या फक्त ओळखीचंच आहे. मग नात्यात काय काय आहे. अवनात्यातल्या पोरी विश्वास नाही ठेवल्या जात. ओळखीचं काय करता आजकालच्या पोरी बोलल्या बेकार निघाल्या. घरात चांगला गडगड बोलताना तिकडे कान करून येतात. तुम्हाला माहित नाही म्हणून बरोबर आहे आईचं. सगळ्या सुना आपल्या साध्या सोपी सरळ नाही आहेत की. आपण भेटलो विद्याबाईले श्रीधररावले चांगल्या साध्या सरळ सुना सोप्या. आपली विद्याबाई रवींद्रराव हे साध्या सरळ सुना भेटल्या. पण आजकालच्या सुनाबाई आजकालच्या पोरी बोलल्या म्हणजे सगळ्यात तशा नाही आहेत म्हणा. मी सगळ्याला नाही म्हणत पण विश्वास नाही केला जात ना बाई ताई. विश्वास कशाला करायचा? विश्वास नाही करायचा. जिथे विश्वास केला तिथे विश्वासघात होत असते. नाही असं तर काही होणार नाही म्हणा. पॉझिटिव्ह विचार करा पॉझिटिव्ह होते. चला देवाचा पाया लागा. दादाला पण देवाचा पाया लागायला लावाई. आणि चला हो देवाच्या पाया लागायला लावते रे. या व भरकन बाहेर. आई तू पोरगी पायरे चालला. चांगला आहे देवाच्या पाया लागलं तर चांगलंच आहे. कोणते शुभ काम करताना बाई देवाचा आशीर्वाद घ्यायलाच पाहिजे. पण खरंच आता किती कंडिशन खराब झाली. घोर कॉलेज चालू झाला. लग्न म्हणजे युद्ध खेळण्यासारखं झालं नाही का. विश्वास कोणावर करा कोणावर नाही समजतच नाही. काय बाई खरं आजकालच्या या पोरी कसं असते माहिती आहे का. एक करून जाते पण सगळ्यांना भरावं लागते. ते म्हणतात ना की खड्या सगळं गव्हाचाही रगडा होते. तसं झालं आता ते. हो माय नाही तर काय. अजून गेले नाही वाटते बाई पोरीले पायाले. किती उशीर करतात पप्पा. अजून तर काही तयारी दिसत नाही मला कोणाची. मला वाटते पाहुणे चालले वाटते प्रियंकाच्या घरचे. म्हणे बाई ना काल जातो म्हणून काय आता जातात त्या खायचं. चल बाई मी चालली जातो आज घरी नाही का. पोराची ले फोन येऊ राहिले मनोजचे. चालली जातो आज रात्रीच्या गाडीनं तर येईन बाई नाही म्हणतात पण सकाळून जसं सकाळून चालली जातो. प्रियंकाची काय वाट पाहिली पुरत नाही. प्रियंका काय येते बाय पाय तू आली संध्याकाळी तर बरं. नाही तर मग चालली जातो बाई मी. माया पोराच्या खायची हल्ली होऊ राहिली बा तिकडे. काय करू यायच्या घरी जाऊ. आता नाही पाहुणे चालले का तुम्ही पोरगी पायरे. हो ते दादा जमत नाही ना मोठ्या दादाचं म्हणून मला जास्त लागते. हो काय हो बरोबर आहे ना. जा मग निघाले का ते तिकडून मग. हो ते निघाले पण मी तयारी करायला आलो. तर तयारी करून घ्या म्हणजे कसं ते मग जाता आता मला घेऊन जातील. असं काय. हो लय उशीर केला ना. उशीर केला. हो लय उशीर केला ते ना. का रे तेच म्हटलं जातं की जात नाही म्हटलं पोरगी पाहायला. हा टाइम आहे का पोरगी पाहायला जायचा. 10 वाजले ना. पुढे पोहोचते 12 वाजता. आता मी काय करू बा ते आलेच नाहीत तर. त्याचा फोन आलता मला आता तयारी करून ठेवा म्हणून निघालो म्हणून मी आलो घरी. ओ माय बाई सांग काय बाई नाश्ता करतो ना. आता नाही करत मी काही नाश्ता गिष्टा. तर जाऊ दे आता. बरं बात या मनानं तुम्ही खाल्लं का ते हॉटेलीत. हो खाल्ला मी नाश्ता खाल्ला. घाल मग कपडे जाय. हो घालतो करतो मी. लयच उशीर केला बाईले म्हटलं. हो ना माय उशीर केला माहिती ना. सांगा बरं माय मी नाश्ता करायच्या टाइमला जेवणच टाइम झाला ना. हो ना जातो म्हटलं बाईले. म्हटलं बाई मी सकाळून आता मग थांबा ना तुमच्या पोरीला तर येऊ द्या. पाय तुम्ही सकाळून आले तर रात्री समजा आता इकून जाता
तयारी तिथे तर सकाळून मी चालली जातो बाईले म्हटलं माझ्या पोराच्या खायचे वांडी राहिले ना. हो ना माझ्या दिवशी चालत स्वतः करून राहिले. काय करता बाई आता थांबून झालं ना आता सगळं. हो ना माय दादा माय काय करता माय जायची हो.